अगं मीच हाय. म्हणजे अगं बा अजून जागाच आहे ग. वय ग. आता अगं जरा धीर धर की. आजा झोपला ना का मग जा. असं म्हणतीस? बर. देव गेले जेजुरा. म्हणजे काय झालं ग? झोपला आहे बघ आजा. चल आता. भानू उगा कशाला घाबरतीयस? मला ते घाबरवतीयस. म्हणजे मला जाग आली तर ग. जाणार आहेस का नाही? जाते. पण आता पर नाही आणि काय नाही. जा बरं तू जाय. झोपला. हे चंद्रदेव, आज माझ्या आणि बानूच्या भेटीला तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. खर तर सृष्टीतला रोम आणि रोम थरारून जागा झालाय असं वाटतं. बानू, आज आराध्य आणि भक्ताच्या नात्या पलीकडे आपण जाणार आहोत. ही भेट अपरिहार्य आहे. पार्वतीने तुला हे क्षण भेट दिले आहेत, पण तुला त्याची कल्पना नाही आणि खरं तर तिलाही ते आठवत नाही. पण मला मात्र सगळ्याचे स्मरण आहे. आज आपली भेट होणार आणि हे सर्व तारांगण हा उत्सव पाहणार.
निघण्याच्या आधी न विसरता हळदीच्या शिवलिंगावर बेलपत्र वाहा, म्हणजे श्री खंडेरायांना कळेल की तू निघाली आहेस. तेव्हा महाराजांनी सांगितलं तसं येण्याआधी मी हळदीच्या शिवलिंगावर हे बेलाचं पान ठेवतीये बघा. महाराज म्हणले की असं केल्यावर तुम्हासनी कळल की मी निघाले हाय ते. बानू, मला प्रिय असलेलं बेलपत्र मला मिळालं. आता मी तुला ज्या खडावा भेट दिल्या आहेत त्या घालून मला भेटायला लवकर ये. बानू अशी गोजरी भक्ती तिची लई न्यारी मार्तंड मल्हारी खंडेराया जरा मल्हारी.
संकेते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडोन शिवस्मरण नकळता परीस लोहा लागून झगडता सुवर्ण करीत असे. आजचा योगच अभूतपूर्व आहे. आज श्री खंडेराय आणि बानू यांची भेट होणार. मी केलेल्या अथक परिश्रमांना आज फळ येणार. माझ्या शिष्येला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाताना आजची भेट ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आराध्य आणि भक्ताचं नातं ओलांडून खऱ्या अर्थाने इथून प्रेमाच्या नात्याला सुरुवात होणार आहे. बानू, मी आजवर जे जे सांगितलं त्यावर अपार श्रद्धा ठेवून तू प्रत्येक गोष्ट केलीस. साक्षात श्री महादेव, साक्षात श्री मार्तंड भैरव आज तुझ्या अधीन व्हायला येत आहेत. बानू, तुझ्यासाठी मी खूप आनंदी आहे. नारायण नारायण. बानू, ज्याचा तू दिवस रात्र विचार करतेस, ज्याला तू अंतरात्म्यातून हाक मारतेस, जो तुला जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसतो, तो खंडोबा तुझ्या समोर असताना तू अशी मान खाली घालून का उभी आहेस? देवा, काय बोलावं हेच कळेनासं झालं आहे. देवा, हे सपन हाय का खरं हाय? बानू, हे सत्य आहे. तुम्ही मला भेटण्याचं वचन दिलं सा, हेच समजा आहे माझ्यासाठी. आता या जन्मात मी भरून पावले. बानू, मलाही तुला भेटायचं होतं. तू शिवाच्या मूळ रूपाचे केलेले स्मरण, मार्तंड भैरवाच्या रूपाची केलेली मानस पूजा माझ्यापर्यंत पोहोचत होती. बानू,
तू वाहिलेलं प्रत्येक बेलपत्र मी माझ्या मस्तकावर धारण केलंय. तू करत असलेल्या जलाभिषेकाच्या प्रत्येक थेंबात मी न्हाऊन निघालोय. देवा, मी ही भक्ती का करते हे मला ठाव नाही. तर हे समज करताना मी माझी नाही राहिली. बानू, तुझ्या भक्तीने आता परिसीमा गाठली आहे. तेव्हा तुझी भक्ती केवळ आता भक्ती नाही राहिली. बानू, तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? होय, पर मला तुमच्या वाणी बोलता येत नाही. तुम्ही बोलता तेव्हा असं वाटतं की झऱ्याचं पाणी खळखळ वाहतंय नुसतं. तरी पण माझी इच्छा आहे तू बोलावंस. रोजच्याला मी एवढी बडबड करते, पर आता काय झालंय कुणास ठाव. काय बोलावं तेच सुचत नाही. तू जे काही बोलशील ते केवळ ह्या जन्माचं नाही, तर जन्माजन्मांतरीचे आहे. ते बराच काळ साचून राहिलेलं आहे. तेव्हा त्याला प्रवाहासारखं वाहू दे. तेव्हा जसं मला कळलं की महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव, तेव्हा मला असं वाटलं की एकदा तरी देवाचं दर्शन व्हावं. तुम्ही कुठंतरी हायसा हेच माझ्यासाठी समज होतं. मी माझी भाबडी सेवा करत राहिली, पर महाराजांनी मला तुमच्या भक्तीची वाट दावली. मग मी नाही थांबले. माझं समज वाहिलं तुमच्या पायी. कधी विचार नाही केला की तुम्ही भेटाल नाही भेटाल, पुढं काय होईल. आता मी माझी नाही राहिली आणि मी अजून कोणाची बी नाही होणार. मी माझ्या देवाची झाली आहे. माझा जीव बी तुम्ही आणि माझं प्राण बी तुम्ही. माझं सुख बी तुम्ही आणि माझं दुःख बी तुम्ही. माझा दिस बी तुम्ही आणि रात बी तुम्ही. भानू, देवा, तुम्ही माझ्या समोर आहेसा आणि आज मी तुमच्या पाया पडलायला बी विसरली बघा. चूक झाली. भानू, भानू, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल.